सरकारचं आर्थिक नियोजन पूर्ण कोलमडलेलं आहे हे दिसून येतंय. कारण की ज्यावेळी एखादं संकट येतं त्यावेळी आपत्तीसाठी निधी देण्याची ताकद सरकारची असली पाहिजे. दुर्दैवानं आता महाराष्ट्र सरकारची परिस्थिती तशी राहिलेली नाही. कारण की आता जो शेतकरी आधीच अडचणीत आहे, पुरामुळे असेल, अतिवृष्टीमुळे असेल किंवा एकूण शेतीचा खर्च परवडत नाही अशा परिस्थितीत असताना पुन्हा त्याच्याच खिशात हात घालून पैसे काढण्याचा हा प्रकार मला वाटतंय सरकारचा दिवाळीखोरीकडे गेलेल्याचा हा संकेत आहे. आमची सरकारला विनंती आहे, 86,000 कोटीचं शक्तीपीठ करण्यापेक्षा ते पैसे इकडं अतिवृष्टीतनं या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वळवा. SRAचे 10, 20, 50 प्रोजेक्ट मुंबईमध्ये एकाच व्यक्तीला दिले जात आहेत. तिथं हजारो कोटी रुपयाचं नुकसान सरकारचं होतंय. त्याचं बीड करा आणि किती पैसे सरकारला मिळतील याचा हिशोब करा. म्हणजे आज प्रायोरिटी ही सरकारची शेतकरी किंवा या राज्यातली जनता नाही आहे. प्रायोरिटी ही बिल्डर लोक आहेत हे या मुंबईतल्या प्रकारानं दिसून येतं. आणि म्हणून मला वाटते की उद्या आंबा उत्पादकाकडून 10 रुपये घ्या, सोयाबीन उत्पादकाकडून 5 रुपये घ्या किंवा काजू उत्पादकाकडून थोडे पैसे या ठिकाणी घ्या. म्हणजे आत्ता ऑलरेडी शेतकरी अडचणीत आहे. तो अडचणीतनं त्याच्यावर परत हादीबार लावून हा या ठिकाणी शेतकऱ्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न. आता मराठवाड्यातला शेतकरी ऊस उत्पादक लातूर आहे, नांदेड आहे, धाराशिव आहे, सोलापूर जिल्हा आहे, इथं ऊस उत्पादक आहे. ऊस त्यांचं पीक गेलंय, कदाचित एक 4-5 टन शिल्लक राहिला असेल ऊस एखाद्या पिकामध्ये. त्या 5 टनातले 15 रुपये तुम्ही काढून घेणार आहात का? म्हणजे आधीच तो नुकसानीत आहे आणि परत त्याच्यावर 15 रुपयाचा जिझिया कर हा मला वाटतं ब्रिटिशांच्या काळात लावलेला तसा कर लावते. त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. सरकारनं स्वतः काही चुकीचे प्रोजेक्ट थांबवून मराठवाड्यासाठी मदतीचा हात दिला पाहिजे अशी माझी भूमिका आहे. एकीकडे ही परिस्थिती आहे, पण दुसरीकडे आपण पाहिलं की महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अशा प्रकारचा रिपोर्ट आलेला आहे. एकीकडे आत्महत्या होता शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आणि शेतकऱ्यांच्यावरच अधिकचा भार टाकला जातो. काय सांगा? नाही, म्हणून मी म्हणलं सरकारची प्रायोरिटी ही बदलत चाललेली आहे. आता हे प्रायोरिटी का बदलते? हा आत्मविश्वास काय आहे सरकारला? कारण की वोट चोरीमुळे हा आत्मविश्वास आहे. जनतेचं मत घ्यायचंच नाही, आम्ही पाहिजे तशा निवडणुका जिंकू शकतो हा एक आत्मविश्वास भाजपला झालेला आहे. आणि म्हणून जनतेचा विचार करायचा नाही, ते काही करू देत, आम्ही निवडणुका जिंकतोयच, आमच्या परीनं आम्ही निवडणुका जिंकायचा प्रयत्न करतोयच हे आत्मविश्वास यांच्या असल्यामुळं लोकांना गृहीत धरायचं काम चाललंय. परंतु शेवटी लोक याच्या विरुद्ध निश्चितपणे उठाव करतील. जे नुकसान मी म्हणलं, आम्ही सरकारने विरोधी पक्षाला बोलवावं, आम्ही 5 सूचना देऊ त्यांना की बजेटमधून तुम्ही कसे पैसे हे देऊ शकता. आता निवडणुकांच्या तोंडावर तुम्ही बजेटरी तरतूद अनेक गोष्टीसाठी केलेली आहे, थांबवा 1 वर्ष त्या सगळ्या घोषणा तुमच्या आणि पैसे हे शेतकऱ्याकडे वळवा. शेवटी कर स्वरूपात शेतकऱ्याकडून तुम्हाला आतापर्यंत जे राज्याला पैसे मिळाले, केंद्राला पैसे मिळाले, त्याचा हिशोब तुम्ही कधी देणार आहात का नाही? आणि म्हणून मला वाटते प्रायोरिटी ही सरकारची शेतकरी नाही आहे हे सिद्ध होते. मुख्यमंत्री दिल्लीला जाऊन आलेले आहेत, मात्र अजून दिल्लीतून काही मदतीच्या संदर्भात घोषणा झालेली नाही किंवा बोलणंही त्या संदर्भात चर्चा सुद्धा नाही. कसं बघता मग याकडे? नाही, मला वाटते दिल्लीची घोषणा असू दे, महाराष्ट्राची घोषणा असू दे, जिल्हा परिषदच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी 8 दिवस होईल. कारण की भाजपला हा सगळा खेळ हा निवडणुकीसाठी वाटतो. आता बिहारमधला विषय असू दे किंवा कुठेही असू दे, निवडणुका लागल्या की मग घोषणा, मग लोकांना मदत, मग लोकांचे अश्रू पुसायचे, तोपर्यंत अश्रू आटून जातील. म्हणजे आता गेल्या 15 दिवसात मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था काय, त्याला दिलासा दिला पाहिजे होता. आतापर्यंत पॅकेज जाहीर व्हायला पाहिजे होतं. किमान त्याला त्या बिचाराला वाटलं असतं की वाचकी आहे, माझं नुकसान 50,000 झाले, मला 2 लाख झाले, 3 लाख झाले, किमान मला एवढे सरकारकडून मिळणार आहे ते आश्वासन. एका बाजूला ते आश्वासन नाही, दुसऱ्या बाजूला बँका कर्ज फेडायसाठी तगादा लावतात. मुख्यमंत्री जाहीर करतात की बँकांनी कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नये. मग बँका यांचं ऐकत नाहीत का? दाखवायचं एक आणि करायचं एक ही भूमिका आहे. निवडणुकीच्या काळात अनिल देशमुखांवर जो हल्ला झाला तो फॉरेन्सिक लॅबमध्ये खोटा निघून आला अशा प्रकारचा रिपोर्ट नागपूर ग्रामीण पोलिसांनी सबमिट केलेला आहे. त्या संदर्भात काय वाटतं? नाही, मला वाटतं आता हा मॅटर कोर्टात आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट ज्यावेळी कोर्टात दिला जाईल त्यावेळी दुसऱ्या बाजूनं सुद्धा त्याला चॅलेंज केलं जाईल आणि खरी वस्तुस्थिती काय नाही आहे हे समोर त्यावेळी येईल. कारण की जे पुरावे त्यावेळी दिले गेलेले आहेत, ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या पेपरमध्ये आहेत.
पोलिसांनी त्या पद्धतीचे FIR घेतले, त्या पद्धतीचं माहिती घेतलेली आहे. त्यामुळे मला वाटते मी अविश्वास किंवा वेगळ्या पद्धतीनं फोरेन्सिक रिपोर्टवर बोट दाखवणार नाही, परंतु नेमका फोरेन्सिक रिपोर्ट वाचला पाहिजे. एक शब्द त्यातला कुठला तर असेल किंवा संपूर्ण फोरेन्सिक रिपोर्ट यामध्ये फरक असतो. त्यामुळे पूर्ण रिपोर्ट वाचणं आणि मग त्याच्यावर कॉमेंट करणं संयुक्तिक राहील. पाडळकरांचं आपण एकूण वक्तव्य पाहता खूप रसातळाला महाराष्ट्रातलं राजकारण चाललंय अशा तर प्रकारे मुख्यमंत्र्यांनी दिसतंय का? तंबी दिली असं कारण सांगितलं एक मिनिट, होतं. त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की मी कोणत्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं अशा प्रकारचा युक्तिवाद करताना भाषण करताना म्हटलेलं आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी तंबी देऊन सुद्धा अशा भाषा पद्धतीने बदलली. नाही, मुख्यमंत्र्यांनी तंबी दिलेली का नाही दिली ह्या शंका येतात. कारण की जे वक्तव्य त्यांचं येते त्याच्यावरून त्यांना तंबी दिलेली नाही. महाराष्ट्रात एक भाजपची नीती आहे, ज्यावेळी महाराष्ट्रासमोर संकट येतं, मराठा आंदोलनाचा विषय येतो, त्यावेळी दुसरा विषय कोणीतरी बोलायचा. आता मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा विषय आहे, तो विषय प्राईम टाईमवरून म्हणजे मीडियावरून बाजूला कसा जाईल यासाठी एक प्रयत्न आहे. आणि त्यातून पडळकरांनी हे बोलावं जेणेकरून मीडियातला पूर्ण वेळ हा फक्त या वक्तव्याभोवती फिरावा आणि मूळ विषय जो मराठवाड्यातला शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळला गेलेला आहे तो विषय मागं पडावा, हा एक षडयंत्राचा भाग आहे. पडळकरांनी आता मला वाटते जेवढा आम्ही निषेध करावा तेवढा त्यांचा कमी आहे. कारण की त्यांची पातळी आता फार म्हणजे कुठल्या पातळीला गेल्या. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या राज्याची स्थापना केली. मला वाटतं यावर अजितदादांनी बोललं पाहिजे. कारण की भाजप बोललं आता तरी त्यांचं ऐकत नाहीत. अजितदादांची काय भूमिका आहे बाबा, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराला मानणारा हा महाराष्ट्र आहे का, तो राहिलाय का, याचा विचार त्यांनी केला पाहिजे आणि त्याच्यावर बोललं पाहिजे. समज देऊन सुद्धा ते बोलतात म्हणजे कुठंतरी प्रोटेक्शन असल्याशिवाय. मग तंबी दिली असेल तर आजच्या आज त्यांना पक्षातून काढून टाकावं. आजच्या आज हे चुकीचं वक्तव्य केलंय हे जर भाजपला पटत असेल तर त्यांना पक्षाने नोटीस पाठवावी की मुख्यमंत्र्यांनी सांगून, प्रदेशाध्यक्षांनी सांगून तुम्ही अजून देखील पक्षशिस्त मोडताय, तुम्हाला ही पक्षाच्या तर्फे नोटीस आली तर आम्ही म्हणू की ठीक आहे, भाजप त्यांना पाठीशी घालत नाही. तुम्ही नोटीस देण्याबाबत बोलताय, मात्र चंद्रकांत दादा आज स्वतः सांगलीमध्ये इशारा सभा घेतायत. जयंत पाटलांच्या समर्थनात जे काही सभा झाली त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी. म्हणजे तुम्ही एका बाजूला नोटीस येणार आहे का, त्यांचा राजीनामा घेणार आहे का असं म्हणताना भाजपच इशारा समर्थन पार्टी विथ डिफरन्स. तर मोठी जबाबदारी एक मिळालेली आहे, नागपूर पदवीधर मतदारसंघाची. पक्षांतर्गत आम्ही प्रत्येकजण जबाबदारी घेत असतो आणि त्यामुळे समन्वय ठेवणं वगैरे या जबाबदाऱ्या एकमेकाबरोबर असतातच. काल एक दुर्घटना घडलेली कोल्हापूरमध्ये. फायर स्टेशनचा स्लॅब टाकत असताना स्लॅब कोसळला, 4 मजूर त्याच्याखाली सापडले, एखाद्याचा मृत्यू झाला. मुद्दा असा आहे की तो दर्जा आहे, त्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन या सगळे दर्जा बघत नाही, कारण 100 कोटीच्या रस्त्याचं पण ते सुरू आहे. ह्या ऑक्टोबरला 5 वर्ष पूर्ण होतील महापालिकेवर प्रशासक आहे. एकही नगरसेवक त्यामध्ये नाही आहे. प्रशासकांचा कारभार त्या ठिकाणी चालू आहे. मला वाटते जे प्रशासक आत्ता आहेत त्यांनी थोडं बाहेर पडावं. जे टेंडर देत आहेत दबावाखाली टेंडर तुम्ही दिलं का, प्रशासकांनी चौकशी त्या ठिकाणी केली पाहिजे. प्रभाग रचना कशा महापालिकेला झालेल्या आहेत ते आम्ही बघितलेलं आहे. किती दबाव होता आणि दबावातनं झालेले आहेत. आता IAS अधिकारी सुद्धा दबाव शासनाचा घ्यायला लागलेत, ते वाईट आहे. आणि म्हणून हे टेंडर देताना किती बिलोनं गेलं, किती क्वालिटीचं होतं याची चौकशी करणार का. या टेंडरसाठी कुणाचे फोन आले होते, सिटी इंजिनियरना कुणाचे फोन आले होते का, ह्याच माणसाला मिळावं म्हणून सांगण्यात आलं होतं का, आणि मग क्वालिटीची जबाबदारी कुणावर. आणि माझं मत आहे महापालिकेचे जे GE आहेत, पहिलं बिल निघालं का नाही मला माहीत नाही त्याचं. जर पहिलं बिल निघालं असेल त्याचा तर GEनी जो रिपोर्ट दिला GEंच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि प्रशासकांनी पण जबाबदारी स्वीकारली पाहिजे. प्रशासकांची शेवटी चेक काढताना प्रशासकांची सही असती. ज्यावेळी टेंडर मंजूर होतं त्यावेळी प्रशासकांची सही असती. त्यांनी हात बाजूला सारून चालणार नाही की खालच्या GEला बळी देऊन किंवा बळी देऊन. शेवटी महापालिकेत प्रशासक तुम्ही आहात, तुम्ही काय केलं यामध्ये, हाही प्रश्न महत्वाचा आहे. आणि म्हणून याची चौकशी करून फक्त बारका कोणतरी बळीचा बकरा करू नये. जे कोणी टेंडर घेतले, जे कोणी दबाव टाकला त्याची सगळी माहिती घ्यावी. साहेब, या संदर्भात ठेकेदारावर तर गुन्हा दाखल झाला आहे, मात्र ज्यावेळेस चौकशी समितीचा अहवाल पुढे येतो अंतर्गत
त्यावेळेस मात्र अधिकाऱ्यांना क्लीन चिट दिली जाते आणि कोणाला तरी तुम्ही जसं बळीचा पकडा केला जातो. कारण बावड्याच्या त्या ड्रेनेज प्रकरणात पण असंच झालं होतं. आता देखील असं झालं. केशवरावच्या प्रकरणात अजून गुन्हा देखील दाखल झालाय नाही झाला. म्हणजे केशवरावच्या प्रकरणात मी मुद्दाम व्हिजिटला गेलो नाही की जे ड्रॉइंग होतं त्यामध्ये चूक झाली, कमी झालं, अशा चर्चा आम्ही वर्तमान चांगलं काम होतंय. आम्ही त्या ठिकाणी विरोधी पक्षाचे आहोत. आम्ही तिथे गेलो, मुद्दा मांडला तर हे चांगल्या कामामध्ये थोडं हे करतात असं म्हटलं जातं, म्हणून आम्ही थोडं तिकडं आम्ही कानाडोळा केला. परंतु छत्रपती शाहू महाराज जाऊन सुद्धा त्यांना सुद्धा फसवण्यात आलं. म्हणजे प्रशासक म्हणून तुम्ही काय जबाबदारी त्या ठिकाणी घेता? प्रशासकांचीही मूळ जबाबदारी आहे की बाबा या सगळ्या गोष्टीचं व्यवस्थित करणं, कारण की 5 वर्षे तिथं सत्ता नाही आहे आणि त्यामुळे प्रशासकांनी यामध्ये क्लीन चिट देण्यापेक्षा योग्य ती कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे. आता कोल्हापूरकरांची अशी एक धारणा झालेली आहे की ज्या प्रशासक आहेत, जे पालिकेचे अधिकारी आहेत, ते कोल्हापुरातील नेत्यांचं ऐकत नाहीयेत. नाही ऐकत मनमानी कारभार चालू आहे. नाही. नेत्यांचं त्यांच्यावरती काय परवा साहेब दबाव आहे की शहराच्या नाही? आमदारांनीच म्हटलं की आमचं ऐकत नाही, आता आम्ही हक्कभंग आणतो. लोकप्रतिनिधी लोकांना त्यांचं दुसरं काहीतरी ऐकलं नसेल त्यांनी, म्हणून ते म्हणले असतील. फुलेवाडीतली जी घटना कारण की 100 कोटीचे रस्ते आणि त्याची वातात, मग घ्या, करा कारवाई. माझी सरकारमधल्या सत्ताधारी दोन्ही आमदारांना माझं सांगणं आहे, करा कारवाई, करा टेस्ट, सीओपीला द्या, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला या 100 कोटीच्या कामाची तपासणी 15 दिवसात अहवाल मागवा आणि 100 कोटीचे रस्ते कुठे गेले याची चौकशी करावी. नुसतं बोलण्यानं हक्कभंग देतो वगैरे असं म्हणण्याला काही अर्थ नाही. कदाचित 1-2 कामं त्यांची राहिली असतील म्हणून त्यांनी केलं असेल. थोडक्यात तंबी होती फक्त. नाही मग काय, हक्कभंग आणावा, पाठवून द्यावा. आता लगेच हक्कभंग कधी पाठवतोय? तो अधिवेशन लेट आहे. आता त्यांनी तयार करून हक्कभंग सबमिट करावा विधानसभेमध्ये. फक्त जर ते त्यांची भूमिका स्पष्ट असेल आणि त्यात म्हणावं की कशासाठी मी हक्कभंग आणतोय, म्हणजे शहरातल्या रस्त्यांसाठी, शहरातल्या खड्ड्यांसाठी, शहरातल्या चुकीच्या सगळ्या गोष्टी घडतायत. आता तर आमचं तर अधिकाऱ्यांनी कोणी ऐकायचा विषयच नाही. म्हणजे आम्ही विरोधी पक्षात आहोत, आमचा दबाव, आमचा ऐकायचा विषय नाही. कचऱ्याच्या टेंडरमध्ये असू दे किंवा या सगळ्या गोष्टीत असू दे, नेमकं काय चाललंय आणि कुणाच्या इशाऱ्यावरून चाललंय, कुणाच्या ऑफिसमध्ये अधिकारी जाऊन बसतात, हे सगळं आम्हाला माहित आहे. एका ठेकेदारानं सुद्धा अधिकाऱ्यांच्यावरती आरोप केले होते, पैसे घेतल्याशिवाय ती कामं केली जात नाही, आतापर्यंत काही पुरावे सुद्धा दिले होते. नाही, याच्यावर हे काय आहे की जर महापालिकेमध्ये नगरसेवक असते, बॉडी असती, तर या चर्चा जनरल बॉडीला आल्या असत्या. या जनरल बॉडीतनं दबाव प्रशासनावर राहिला असता. आता जबाबदारी प्रशासकांची की ते होल अँड सोल आहेत, त्यांनी ही काळजी घेतली पाहिजे ना, त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. शेवटची सही त्यांचीच होते. तुम्ही सिटी इंजिनियरवर आणि ऍडिशनल कमिशनर आणि डेप्युटी कमिशनरवर जबाबदारी टाकून उपयोग नाही. शेवटी फायनल ऑथॉरिटी तुम्ही आहात. यू हॅव टू टेक अ स्टँड. कोल्हापूर शहरात जे काही पाणी पुरवठा होत नाही, कमी दाबानं पाणी पुरवठा होतो, त्याला जबाबदार तुम्हाला पकडलं जातं. मग नेमकं काय म्हणायचं? कारण 5 वर्ष प्रशासन, मला वाटतं मी मधल्या काळात त्याच्यावर फार बोललो नाही, कारण की थेट पाईपलाईनचं पाणी येतं, थेट पाईपलाईनचं पाणी किती लिटर दररोज उचललं जातं याची आकडेवारी महापालिकेकडे आहे. बालिंग्यातून आता किती पाणी उचललं जातं याची आकडेवारी महापालिकेकडे आहे. मुळात थेट पाईपलाईन हा एक वेगळा विषय आहे. थेट पाईपलाईनचं पाणी हे पुईखडीपर्यंत येतं, तिथून वितरण व्यवस्था हा वेगळा टप्पा आहे. त्या वितरण व्यवस्थेमधल्या त्रुटी काढणं हे मला वाटते प्रशासक म्हणून प्रशासकाची जबाबदारी असणार. आता अधिकारी VRS घेतील अशी परिस्थिती आहे महापालिकेमध्ये, म्हणजे कुणाला कुणाचा पायपोस नाही आहे अशी परिस्थिती वास्तव आहे. आता ती 33 KVA लाईट अंडरग्राऊंड करावी म्हणून मी गेले 2-3 वर्ष महापालिकेला सांगतोय. सरकारला आम्ही पत्र लिहिलं की काळंबाडी धरणावरची अंडरग्राऊंड 33 KVA लाईन ही अंडरग्राऊंड करा म्हणून. त्याच्यामध्ये कुठेही त्यांची त्या ठिकाणी दिसत नाही. नोटीस काढणं, कारवाई करणं, त्याच्यापेक्षा तुम्ही उपाय काय करताय याच्यावर तुमचं ऍडमिनिस्ट्रेशन ठरतं. ए गुड ऍडमिनिस्ट्रेशन इज हू रिमूव्स द लूप होल्स अँड डज एव्हरीथिंग. नोटीस काढायला वेळ काय लागतोय? फार वेळ लागत नाही. 10 नोटीस दिवसभरात निघू शकतात अधिकाऱ्यांना खालच्या. कारण मी तिथं बसून त्याला उपाय करणं, त्याला बजेट आणणं आणि ते काम करणं हे महत्वाचं. आणि म्हणून शहरातल्या वितरण व्यवस्थेवर एखादी बैठक कमिशनरनी घेतली पाहिजे. 11 पाण्याच्या टाक्या ज्या पूर्वी काळात मंजूर झाल्या होत्या त्या पूर्णत्वाला आल्या का? आता खाडे नावाचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, ते 11 खाडे. कोण खाडे? आम्ही आता राजकीय बोलायचं झालं तर सुरेश खाडेंच्या भावांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे शहरातलं.
मग त्यांना तुम्ही दंड केला का? महापालिकेने जो दंड त्यांच्यावर लावला होता तो महाराष्ट्र शासनानं माफ केला का दंड लावलाय? आणि लावला असेल तर ते पैसे वसूल झाले का? त्यामुळं ह्याला राजकीय कलर तुम्ही द्यायला जाल. तुम्ही एक कलर दिला तर मी 7 कलर देणार. तुम्ही देऊ नका. काय करायचं ते सांगा, काय कसं त्याला सुधारणा करायच्या त्या ठिकाणी सांगा. आणि त्या प्रशासकांनी केल्या पाहिजे असं मत आहे. वितरणाची व्यवस्था, पाणी थेट पाईपलाईनमधून पाणी येतंय, वितरणात तुमच्या त्रुटी आहेत त्या सुधारण्याचं काम प्रशासनाने केलं पाहिजे. शहरातल्या 2 आमदारांनी बसून अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या पाहिजेत आणि त्यांच्यावर बसून वितरण व्यवस्थेत काय अडचण आहे ते माहिती घेतली पाहिजे आणि ती सुधारली पाहिजे. साहेब, तो अधिभार जो आहे तो शेतकऱ्यांकडून नाही तर कारखानदारांकडून तो वसूल केला जाणार आहे असं त्या ठिकाणी माहिती आलेली आहे. मला वाटते जी बातमी आली होती ती चुकीची आहे आणि त्याच्यावरती भाजप आज बोलणार. नाही. आता बातमी आली असेल तर मग खुलासा त्यांनी ताबडतोब करायला पाहिजे होता. बातमी जी आली त्याच्यावर तुम्ही आमची प्रतिक्रिया घेता, आम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया देणार. मग अधिकृत ज्यावेळी ते बोलतील की असं नाही आहे तसं आहे, मग युटर्न असेल कदाचित. नाही, 5% जर होतं, जर त्याचं जर 15% कारखानदार हे जर जवळपास कारखानदारांनी या शुगर ठिकाणी एक्सपर्टने पण मागणी तेच केली सांगितलं. कारखानदारांकडून तर कारखानदारांची भूमिका काय असणार आहे? तुमचा देखील कारखाना आहे. कारखाना नाही. शेतकऱ्यांचा नाही, मला हे कळत नाही की सरकार हा वेगळ्या बाजूला विषय काय घेऊन चाललाय. तुमची आर्थिक मदत संपलेली आहे असं तुम्ही सांगा आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन माझी सरकारला विनंती आहे, या राज्यातल्या 12 कोटी जनतेनं 10 रुपये द्यावेत असं काढा. आणि आम्ही दिवाळखोरीत आहोत, आम्ही सरकार म्हणून मदत करू शकत नाही, संकट काळामध्ये आम्ही हात वर केलेले आहेत असं जाहीर करून टाका. एकदा जाहीर करून टाका. आता मराठवाड्यामध्ये मदत चाललेली आहे. आता कोल्हापुरातल्या सामान्य लोकांनी दिलं नाही मदत, तसे प्रत्येक जिल्ह्यातनं मदत करायला लागलेतच आहेत. तर एकदा सरकारनं जाहीर करावं आमचं दायित्व नाही आहे या शेतकऱ्यांच्या प्रती, आम्ही हात वर करतो, आमच्याकडे पैसे नाही आहेत. मग महाराष्ट्रातली जनता पैसे गोळा करून मराठवाड्याला देईल. आता एक विधान आलेलं आहे भाजपच्या प्रवक्त्यांचं, पडळकरांनी काय उत्तर किंवा काय भाषा वापरली असेल तर ते जयंत पाटलांना उत्तर दिलं असेल अशा प्रकारे भूमिका मांडून पडळकरांचं समर्थन केलेलं आहे. नाही, म्हणून मी म्हणलं ना की पार्टी विथ डिफरन्स. ते धोरण आहे की एकानं बोलत राहायचं, एकानं त्याला शांत करत जायचं. कारण मेसेजिंग जो जातो तो मेसेजिंग समाजामध्ये एक चुकीच्या पद्धतीचं पाठवायचं काम ही मंडळी सातत्यानं करतायत. आणि विशेष करून जी माणसं समाजामध्ये 50-50 वर्ष राहिलेली आहेत या राज्याच्या विकासामध्ये, त्यांना कसं बदनाम करता येईल हा प्रयत्न या ठिकाणी सातत्यानं भाजपकडून या ठिकाणी केला जातो. किंबहुना त्यांच्या सरकारमधल्या लोकांच्या बद्दल देखील केला जातो. हे आता सरकारमधल्या लोकांना, त्यांच्या दोन्ही पक्षाच्या लोकांनाही लक्षात येतं. चला. तुमचं माईक झालंय त्यामुळे आज माईक इथनं निघाल्याशिवाय काय बोलता येत नाही. हा, तसं तुम्ही काय करणार नाही मी बोललेलं मला खात्री आहे तशी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.